छत्तीसगडमधील जेसीपी पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाज व त्यांच्या आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक आणि अपमानास्पद वक्तव्यावरून देशभरातील सिंधी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। त्याचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ शहरातही उमटले आहेत। नेरळ येथील सिंधी समाजातील नागरिकांनी बघेल यांच्या वक्तव्याचा निषेध करत ते नेरळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले। यात त्यांनी बघेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी सिंधी समाजाचे प्रतिनिधी महेश कटारिया, प्रताप कटारिया, दीपक वेलेचा आणि मुकेश कटारिया यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 26 ऑक्टोबर 2025 रोजी अमित बघेल यांनी सार्वजनिक सभेत आणि माध्यमांशी संवादात सिंधी पाकिस्तानी आहेत, तसेच भगवान झुलेलाल हा मासेमारांचा देव आहे अशी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली आहेत। ही विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात प्रचंड नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे। या वक्तव्यामुळे धर्मीय भावना दुखावणे, समाजात वैमनस्य निर्माण करणे आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे असे गंभीर गुन्हे झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे अमित बघेल यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नेरळ शहरातील सिंधी समाजास विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवत आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। त्यांनी एकमुखाने या वक्तव्याचा निषेध नोंदवत जर तातडीने कारवाई करण्यात आली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। सिंधी समाजाने पोलीस प्रशासनास आवाहन केले आहे की अमित बघेल यांच्या वक्तव्यावरील सर्व व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट हटवून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून धर्मीय सलोखा आणि शांतता राखली जाईल। आज आम्ही नेरळ हिंदू सिंधी समाज इथे एकत्रित झालेलो आहे, कारण का छत्तीसगडला एक फालतूक माणूस अमित बघेल याने आमचे वरुण देवता साईं झुलेलाल यांच्या विरोधात आणि सिंधी समाजाला हे पाकिस्तानी म्हणून आम्हाला अपमानित केलेला आहे। म्हणून त्याच्या विरोधात आम्ही इथे अर्ज दाखल केला आहे आणि त्याला अटक व्हावी ही आमची महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारला विनंती आहे की त्याला अटक करावी आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी। आणि आम्ही हिंदू सनातन धर्म पाळतो म्हणून आम्ही हिंदुस्थानमध्ये आहोत, आम्ही पाकिस्तानी नाही, हिंदू आहेत, म्हणून आम्ही आमच्या देवासाठी इथे आलेलो आहे।